लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता कोर्टामध्ये भावना अगदी निर्विकार अशी बसलेली असते आणि ती नुसती रडत असते. सिद्धूसुद्धा तिच्याकडे पाहून रडत असतो. परंतु सिद्धू धीर एकवटून भावनाजवळ येतो आणि तिला म्हणतो की भावना, तू या जगातली एकमेव अशी मुलगी आहेस ज्याने आपल्या भावाला न्याय मिळवून दिलेला आहे. तू खूप फायटर आहेस. मला तुझा खूप अभिमान वाटतो. त्यानंतर मात्र भावना सिद्धूकडे अगदी दुःखी चेहऱ्याने पाहते आहे आणि ती सिद्धूला तिचा एक हात पकडायला सांगते आहे. त्यानंतर सिद्धू तिचा हात पकडतो. त्यावेळेस भावना म्हणते की माझ्या हातामध्ये आता काय उरलेलं आहे, तर माझ्या हातामध्ये आता काहीच उरलेलं नाही असं म्हणून ती पुन्हा रडू लागते आहे. सिद्धू भावनाला धीर देण्याचा प्रयत्न करतो की मी लवकरच पुन्हा परत येणार आहे आपल्या आनंदीसाठी आणि तुझ्यासाठी सुद्धा. तर तू तू हिंमत न हारता आपल्या आनंदीला आईचं आणि बाबांचं दोघांचंही प्रेम द्यायचं आहेस. इकडे आता जान्हवी कोर्टामध्ये पोचलेली असते. तिला व्यंकेदादाची खूप काळजी वाटत असते. त्यानंतर ती आता लक्ष्मीला भावनाला रडताना पाहून ती धीर एकवटून ठरवते की आता मी आईसमोर जाते आणि मी जिवंत असल्याचं सगळ्यांना सांगते. पुन्हा तिचे पाऊल तिथेच थांबतात. ती म्हणते की मी जर आईला सांगितलं तर ही बातमी नक्की जयंतपर्यंत पोहोचेल आणि आजीची जी अवस्था केलेली आहे तीच मला आता कोणाचीही व्हायला नको आहे. त्याच्यामुळे घाबरून पुन्हा जान्हवी तिथेच थांबते. त्यानंतर ती ग्लासमध्ये पाणी आणून भावनाला देते आणि पुढे निघून जाते. पुढे गेल्यावर ती संतोषला जाऊन धडकते. संतोषला ती काही न बोलता निघून जाते. संतोष म्हणतो की कशी मुलगी आहे, सॉरीसुद्धा म्हणली नाही. हे सर्व आता ललिताने पाहिलेलं असतं. ललिता आता जान्हवीला घरी गेल्यानंतर जाब विचारणार आहे की ती कोर्टामध्ये कशासाठी आणि कोणासाठी गेलेली होती. जान्हवी काय आता ललिताच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल का हे पाहणं खूप रंजक ठरेल.